तर मंडळी, महाराजांच्या गड किल्ल्यावर फिरायची मजा वेगळीच. माझ्या मनात कायमची इच्छा होती की मी ह्या कोकणात असताना मालवण किल्ल्यावर कधी जाऊक नाही होते. तर माझ्या या सगळ्या मावशांमुळे माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण झाली. त्यांना समोर तर थँक्यू नाही होणार, पण या व्हिडिओत नक्की म्हणतं आहे. खरोखर खूप मस्त वाटतं आणि ह्यांच्याबरोबर येऊन तर खूप भारीच मज्जा येतात. आणि आज ऊन असं नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आज चले लांबच्या दौऱ्यावर. तर मम्मीचे काही मैत्रिणी असतात मुंबई, पुणे, गोवा, लांब लांब ठिकाणावरसून इले आहेत आणि त्यांच्यामध्ये मी या. तर आम्ही अशी 12-13 जमान जातो आज फिराक. तर आम्ही खडे फिराक जातो. तर बघा, आम्ही कोकणातच फिराक जातो. तर खूप मज्जा येते म्हणजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी सगळ्यांची ओळखसुद्धा करून देते. तर आता आजच्या बसला येलो आम्ही. तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. ही सुरेखा मावश्या आणि मम्मी टी पण येली. आता मी जातो बसने. तर मंडळी, आम्ही आत्ता सावंतवाडीमध्ये पोचलो. तर ही बस असा मिनी बस आपली इल्लेली हा. तर आम्ही आता हिसरसून सगळीजणं पहिल्यांदा वेंगुर्ल्याक जातलो. त्या अगोदर नाश्ता करतलो. तर बघूया आजच्या दिवसात काय काय होतं का. तर नंतर थोड्या वेळातच मी तुमका सगळ्यांची ओळख करून देतच. आपली बस असा आणि बाहेर सगळी उभी असत. चला, तरी रत्नप्रभा मावशी, मनीषा मावशी, लता मावशी आणि कल्पना मावशी, मम्मी सीमा मावशी, मंगल मावशी, ती मम्मी उज्ज्वला मावशी आणि ती सुरेखा मावशी आणि सगळ्यात मागे ती शोभा मावशी. तर पहिला सगळं सीमा मावशी होती अजून. हां, तर सगळ्यात पहिलीकडे बीच वगैरे असेल तर सगळं. तर ही सीमा मावशी. काय पण म्हणा. आजच्या बसने गेलो सावंतवाडीत 9:15पर्यंत सुटलो. 9:15 नंतर जरा तिसरं सगळ्यांची जमवाजमव झाली. त्यानंतर आम्ही ट्रॅव्हल्सने आता डायरेक्ट वेंगुर्ला केलं. मध्ये बसमध्येच वडापावचा नाश्ता केला. तर आता बीचवर जाऊया आणि मस्तपैकी समुद्राच्या लाटांबरोबर एन्जॉय करूया. म्हैसरसून बघूया पुढे कडे जायचं. आता आज दिवसभर फिरायचंच असं बाहेर. चला, तर पहिलं स्पॉट आम्ही वेंगुर्ला बीचवर इलं. तर तिसरं सागरेश्वर मंदिर पण असं समोरच. तर आम्ही आणि संपल्यावर दुसरे कसले बघ ना, जिराच्या ऐवजी. तर बीचवर फिरायला आता कोल्ड्रिंक्स आणि पितात येणे. बॉटल नाही, बॉक्स नाही टाका. हो, आता आम्ही बीचवर थोडा वेळ थांबलो आणि सरसून डायरेक्ट आता आम्ही मालवणला जातो. डायरेक्ट म्हणजे जेऊया. तर जरा वेळेस सर बीचवर बघण्यासाठी गेलेलो. तर म्हणजे आता आम्ही मालवणला पोचलो विसरसून. आता आपण किल्ल्यावर जाऊचा. तर चलावं. तर म्हणजे आम्ही मालवणला इल्लेलो. तर मालवणमध्ये किल्ल्यावर जाण्यासाठी तुमका बोट मसून जावचं लागतं. कारण की आपला जो मालवण किल्ला असा तो समुद्राच्या मधोमध असा. कारण की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप चातुर्याने त्या किल्ल्याची बांधणी केलेली होती. तर आम्ही आता बोटमध्ये बसलो. तर आता आम्ही बोटची सफर करण्यासाठी बसलोय सर.
आमची बोटची सफर बरोबर किल्ल्याच्या जवळ येऊन पोचलेली. लांबसूनच बघून इतकं मन प्रसन्न वाटत होतं ना की कधी एकदा ही पावला त्या किल्ल्यावर जाऊन लागत असा झालेला. कारण की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप चातुर्यान ह्यो मालवण किल्लो समुद्राच्या मधोमध बांधलेलो होतो. खूप अशक्य गोष्ट होती पण ती त्यांच्यासाठी खूप शक्य होती. तर इतक्या छान वाटत होता ना. मी पहिल्यांदाच आपल्या मालवण किल्ल्यावर गेलेलो. ह्यो माझा पहिलाच अनुभव असा. तर नक्की मंडळी तुम्ही पण माझ्यासोबत ह्या मालवण किल्ल्याची सफर करा. तर आम्ही आत्ताच मालवण किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे 2 तास असं ह्या म्हणते आपण काय माहिती आहे. 1 तास म्हणजे कमी करावा लागतो. नंतर रस्त्यामध्ये वळायचं जेणेकरून कोणी हत्ती तर बोटमध्ये पण तिकीट काढूचं लागतं. त्यानंतर हिसरसुद्धा एक 5 रुपयाचं तिकीट काढूचं लागतं. तर आम्ही आत्ताच किल्ल्याच्या आतमध्ये येलो. वरून खिंडी बरं ठेवल्याने हां खिंडी पकडून उतर कोणाला पायऱ्या वगैरे ना फोटो काढायला मस्त आहे ना. खालून घे माणसे आमचा मागून. तर मंडळी महाराजांच्या गड किल्ल्यावर फिरायची मजा वेगळीच. माझ्या मनात कायमची इच्छा होती की मी ह्या कोकणात असताना मालवण किल्ल्यावर कधी जाऊक नाही होते. तर माझ्या या सगळ्या मावशांमुळे माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण झाली. त्यांना समोर तर थँक्यू नाही होणार पण या व्हिडिओत नक्की म्हणतं आहे. खरोखर खूप मस्त वाटतं आणि ह्यांच्याबरोबर येऊन तर खूप भारीच मज्जा येतं. आणि आज ऊन असं जरा तर बरोबर समुद्राच्या मध्ये मालवण समुद्राच्या मध्ये किल्ल्याची बांधणी झालेली आहे. तर किल्लो फिरायला झाल्यानंतर आम्ही इसरत आता जे येतो कारण की जेवणाचा सुद्धा टाईम झालेला. तर इसरत सावलेक बसून आता आम्ही जेवण करतो. तर लता मावशीन घराकडसून सकाळी बिर्याणी करून घेऊन येली आहे आणि अंडी पण उकडून घेऊन येली आहेत. तर आता थोड्या वेळात आम्ही जेवणात बसतो. थोड्या नंतर साला ठेव ना त्याच्यात मंडळी मालवण किल्लो आमचं फिरायला वाटलं नक्की कमेंट करा. मी तर पहिल्यांदा आले बोटमध्ये पण मी पहिल्यांदाच बसले कायाकिंगला बसलेलं आहे. पण समुद्रातली ही सफर माझी पहिलीच होती. तर आता मी सरसून रेस्टॉरंटला जातो आराम करण्यासाठी. दुसऱ्यांदा येईल. आता मी घेऊन देईन नाही तुम्हाला. कशाला येतात चला तुम्ही एकदम पुढे आहे का एकदम ते बसले त्यांचा ग्रुप एकत्र बसले आतमध्ये घालत नाही. यांचं कितीचा विचारा ग्रुप हे नाही आता तुम्ही किती रिटर्न आहे वजन जास्त नाही. जय भवानी. माणूस तर म्हणून पण जाऊ शकत तर आता मालवण किल्लो फिरान बोटची सफर करून आम्ही आता रिसॉर्टला चाललो.
आत्ताच किल्लो फिरान बोटिंग करून चिंतामणी रिसॉर्टला येलो, तर आम्ही सर एक रात्र थांबतलो. तर दोन तीन रूम बुक केलेल्या असतात. संध्याकाळी आता बीचवर पण जाऊचा. चला आम्ही इथे जातो. उज्ज्वला तर रूममध्ये येलो आम्ही. रूम मस्त असा. मग अशी बघितलं तर रूम जरा छोटं होतं, बेड पुरत नाही. हा गॅलरी आहे का बाहेर? बाहेर गेला. तर गॅलरी पण असतात. तर ही सर एक रूम आहे, बाजूक एक रूम आहे आणि त्याच्या पुढे एक रूम आहे. खाली आहे रिसॉर्ट असा. खूप छान वाटतं. आता दिवसभर सकाळ उठल्यापासून मजा मस्ती करतो, बाहेर कडेकडे फिरतो उन्हात वगैरे. तर आता थोडा वेळ आराम करतो, रेस्ट. तिचं पण मस्त बेड वगैरे असा. पाण्याच्या बॉटल्या मी येताना घेऊन इलेलो. मिरर हा मोठो, टी व्ही बंदा, परत AC पण आहे. आणि हे बेड आहेत मोठे सरचे, त्याच्यामुळे चौघांका झोपाक मस्त वाटतं ना. आणि बाहेरही गॅलरी. तर मंडळी आता जरा आराम केला, 5:30 वाजून गेल्यात. आता आम्ही सहसा बीचवर जातो. तर संध्याकाळचं आपण बीचवरचं सीन पण बघूया मस्त पैकी. त्यानंतर परत रिटर्न रूमवर जेवणासाठी येऊचा. तर आम्ही आता बीचला चाललो संध्याकाळी. पण ग्रुप मध्ये थोडे थोडे पाणी एकाकडे जर नसला तर सगळे शांत केले. तर मंडळी आम्ही आता बीचवर येलो. खूप मस्त वाटतं संध्याकाळचा बीचवर. मग मध्ये आम्ही मालवण किल्ल्यावर गेलेलो तर खूप गरमी होती. दुपारच्या टायमिंगला गेलेलो, पण आता मस्त वाटतं. समुद्राची शांत लाटा एकदम भारी वाटतात. समुद्राची ही शांतता ना खूप हवीहवीशी वाटतं. कधीतरी आपल्या आयुष्यातलं एकांत म्हणजे क्षणभर विश्रांती, क्षणभर सुख जे असतं ना, आता समुद्रात येऊन तुम्ही व्यतीत करू शकताय. शांत वाटतं या लाटांबरोबर वेळ घालव. आणि सध्या कसा गरमीचे दिवस असतात, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. तर थोडा वेळ अर्धा तास तरी सर बसावं या समुद्राच्या लाटा बघत. काय माहीत, खूप मन एकदम मोकळं होतं आणि छान वाटतं. चिन्ह बीचवर खूप वेळ घालून आता आम्ही पुन्हा रिसॉर्टला जातो. आता जेवणाक बघूया, काहीतरी फिश थाली किंवा सुरमई थाली असताना. त्याच्यानंतर परत आराम करू खरो. तर आता आपण रूमवर गेल्यानंतर भेटाया. बीचवर जाऊन गेलं की नाही कधी पिझ्झा खाल्ला आता सुचान पण काय घातलं नाही आता कोण तर आता आम्ही इलो रेस्टॉरंटकडे. जवळ घे मग घोडं लय पटकन जेवणात हात मी आम्हाला मगाशी ना त्यांना फोन केल्याने सांगितलं. तर मंडळी आता आम्ही जेवण वगैरे येलो. 11:30 वाजले. गप्पा गोष्टी जरा त्या रूममध्ये केलो. आता झोपतो. आजचा दिवस पूर्णतः बीचवर, किल्ल्यांवर आणि फिरान गेलो.
आता उद्या पण आम्ही असं उद्याचा दिवस असो संध्याकाळपर्यंत, तर उद्या बघूया आम्ही किसलो कोकणातलं स्पॉट कवर करतो. तर मावशीने सांगितलं ना किसलो तर एकदम सध्या भारी फेमस असं तुमका सगळ्यांना माहीत असताला. सो नक्की उद्याचं पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ थोडे लेट अपलोड होतात कारण की मी हाडे फिरा केले, त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे हे का खूप टाईम लागता. त्यामुळे कदाचित 1-2 दिवस लेट तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचतलो. लवकरच भेटा एक नवीन दिवसाची सुरुवाती की एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.